पुण्यामध्ये धनुर्वाताचं इंजेक्शन उपलब्ध नाही, पालिकेकडून इंजेक्शनची खरेदी देखील नाही, शासनाकडून पुरवठा होत नसल्याचं पालिकेचं कारण। भुयारी गटार योजनेसाठी खोदलेले रस्ते मातीनं बुजवले, धुळीच्या साम्राज्यामुळे व्यापाऱ्यांसह नागरिक हैराण, मानवी साखळी करत दिला आंदोलनाचा इशारा। भुसावळमध्ये मार्च महिन्यात सर्वाधिक 39.5 अंश तापमान, किमान तापमानही 24 अंशांवर। गोंदियातल्या बाजारपेठा होळीच्या रंगांनी सजल्या, होळीची टी शर्ट्सही बाजारात उपलब्ध। पटसंख्या 135 पेक्षा कमी असल्यास मुख्याध्यापकाचं पद रद्द होणार, राज्यातल्या 25,000 शाळा मुख्याध्यापकांविना, शासनानं निर्णय रद्द करण्याची मागणी। एमपीएससीच्या परीक्षा लांबणीवर, लोकसभा निवडणुकांमुळे निर्णय। आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांची तक्रार आता ऑनलाईन करता येणार, 100 मिनिटांमध्ये होणार तक्रारीचं निष्करण। कोकणामध्ये शिमगोत्सवाची धूम सुरूच, वनंद गावच्या पद्मावती देवीची पालखी भक्तांच्या भेटीला, मुख्य बाजारपेठेत नाचवली पालखी। जळगावात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस ॲक्शन मोडवर, महिन्याभरात जप्त केल्या 27 गावठी पिस्तूल। सत्याहत्तर मालमत्ता धारकांना तुळजाभवानी मंदिर संस्थांची नोटीस, विकास करा पण जागेचा योग्य मोबदला द्या, पुजाऱ्यांसह नागरिकांचा इशारा। मुंबई नाशिक महामार्गावर तोतया पोलिसांची टोळी, कुरिअरच्या गाडीतनं लंपास केले 5,40,00,000, आतापर्यंत 11 जणांना ताब्यात घेण्यात यश। हरभरा बाजारात येताच दर उतरले, खरेदी केंद्राद्वारे हरभरा खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी। उल्हासनगरमध्ये कॅम्प नंबर 4 परिसरात पाईपलाईन फुटली, नागरिकांच्या घरात पाणीच पाणी। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाकोला इथं पहाटे अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू। बोलिव्हियातल्या हुयाजा हुइरा नदी ओव्हरफ्लो, पुराचं पाणी आलं रस्त्यावर। केनियामध्ये 7 दिवसांपासून डॉक्टरांचा संप, संपाचा देशभरात मोठा परिणाम। इराकच्या डोहुक भागामध्ये पुरात 2 जणांचा मृत्यू, अनेक वाहनं देखील पाण्यात अडकली। आणि हिमालयातील गुरेज टुलाईल रोड वाहतुकीसाठी खुला, तब्बल महिन्याभरानंतर वाहतूक सुरू।